हॅलो एव्हरीवन. तर मी जॅकेट टाकलेलं माझ्या बायकोने नको सांगला म्हणून याला फेकला बाजूला. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीनच्या ब्लॉग मध्ये. आम्ही सकाळपासून ब्लॉगिंग करत होतो पण एंट्रो यो ठेवू आणि ते फुटेज मे बी यूज केले तर करू. ओके. पण आम्ही चाललो तुम्हाला बोललेलो का नाईट ब्लॉग देव. तर मग नाईट लाईफ ठाण्याची नाईट लाईफ कशी असते ती तुम्हाला दाखवतो आज. एकदम एक्झॅक्ट दरवेळेस कसा गेलो इडल्या लांबच्या लांब दाखवल्या गेलो तसं नाही. एक्झॅक्ट तुम्हाला जागा बिगा सगळं एकदम परफेक्ट सगळं दाखवू. तर चला म्हणजे नाही तुम्हाला प्रॉपर जागा वगैरे आम्ही दाखवू. प्रॉपर डिश दाखवू. तिथलं पोहे वगैरे ते आता खाऊ तर तुम्हाला दिसते किती खात असेल. म्हणजे पुढी एक नंबरचा पुढी मस्त जोक मारा. कधी कधी तर माझ्या वाट्याचा पण खाऊन जातो. विसरतो डायरेक्ट. एकदाच खालता रगडा आणि एकदा चकली बस 2दा. पण तिने पालवले टेलवले गवडा तुम्ही बघू शकता. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट अजून खास म्हणजे तिथे जाऊन मला कोणतरी भेटणार आहे. हा इजे फ्रेंड्स लोक आहेत. ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. सॉरी. तरी सांगतो ही जी फ्रेंड आहे ही जी जीव की प्राण. माझा कपडा नको ही जी जीव की प्राण एकदम बेस्ट फ्रेंड. हा बचपनची म्हणजे स्कूल मध्ये दुसरी पासून फ्रेंड आहे ती हिची. ओके. तर मग तिला पण भेटणार. तिची बहीण आणि तिचा भाऊ पण आहे ना मे बी. हा तर मग तिकडे जाऊन समजणार कोण कोण आहे कसं कसं आहे. आता चला आमच्या बरोबर. हॅलो एव्हरीवन. तर आम्ही पोहोचलो आहे ठाणा स्टेशनला आणि ठाणा स्टेशनला पोहोचलो आम्हाला कोण भेटले ते 1 नंबर 200 असेल. तर आम्ही ठाणा स्टेशनला पोहोचलो आणि माझ्या बायकोची मैत्रीण भेटली इथं आम्हाला लोचना. तसा आम्ही चांगला प्लॅन आमचा तसा होता. तो प्लॅन सांगतो. पहिला इंट्रो देतो. लोचना पण ती शाय म्हणून ती कॅमेरा देत नाही आणि योची जीत याला नीट बघा कारण की मला पबजी मध्ये रिवाइव्ह देत नाही. आणि यो डायलॉग मी 200 वेळा मारले काय 200 वेळा. ओके. तर ॲक्च्युली आमचा प्लॅन नव्हता. आम्ही नॉर्मल ब्लॉगिंग करत होतो. तर संध्याकाळी लोचनाचा कॉल आला माझ्या बायकोला तर आम्ही येतो ठाणा स्टेशन फिरो म्हणजे इथल्या कॉल येतो. तर माझीवडेला नेण्यापेक्षा आम्ही बोललो ठाणा स्टेशनला जाऊ थोडं वेगवेगळ्या गोष्टी पण खाऊ. आणि माझी बायको फक्त हा हा बोलते. आता तू येतो दे तू सांग जरा तुमची दोस्ती कशी आहे. भेटून मला जाम सुख प्राप्त झालेला आहे. एवढ्या दिवसांनी भेटलो आणि फोटो तर मी टाकीन इंस्टाला पण जी इंस्टावाली लोक असतील. बस मला पाय दुखलं मी जामून नंबर 2 सरळ 3 टकली पण चांगला लागते. छोले भटुऱ्याच्या नंतर काय खाणार आहोत आपण इडली. हा इडली नाही मेंदू वडे पोहे आणि रवा. मेंदू वडे आणि डोसा. झाला माझ्या तोंडाला पाणी सुटलं. हा कसं आहे लग्नानंतरची आमची प्रथा आज झाली काय. जिजे तुम्ही पण भरवा. घास बनवताय ना आम्ही असं केलंच नाही ना. साखरपुड्याला करतात ना आय थिंक. लग्नाला बी करतात. लग्नाला पण भरत आहे. काय ना इकडं वो तो मैं खा गया. ओके. तर बघू शकता काही आमच्या टाटल्या संपलेल्या आहेत. आता आम्ही पुढच्या आयटमवर फिरतो. ठीक आहे. ठाण्याला गग चालू असते तर सगळं दाखवीन बस. आणि बघू पुढे गग होते. चला आता हे इडली डोसा ना. इडली डोसा मेंदू वडा. चला ओके. तर पोचले आम्ही ठाण्याला आणि आत्ता जस्ट छोले भटुरे खाल्लं. आया भुर्जीचा स्टॉल पण अजून एक छोले भटुरेचा स्टॉल आहे बघू शकता. रात्रीचे रात्री एवढे माणसांसाठी आणि जे दुवा करतात त्यांच्यासाठी मंदिर आहे. चायनीज भेटेल. अजून पुढे बघूया.
मंचुरियन भेटतील दुनिया क्या है भाई ये कबाब पाव आहे श्रावण आहे चला. आणि अजून एक भुर्जीचा स्टॉल. आता अजून थोडा पुढे आलो तर आपल्याला काय दिलं हां सगळं इकडे त्याचा व्हायचा धंदा संपला. अरे याला बघल्याच खुशी भेटली मला. इतनी खुशी काहीच बोललेलो 2 पाणीपुरीन माझी बायको फुल होते. जर तुम्ही दत्त मंदिरात आम्ही गेलेलो तो ब्लॉग बघितला असेल तर. आणि बायको एक छोटे वडोरीमध्ये त्यांची पण तिची एक पुरी मिनीच खाली ना त्याच्यानं ती फुल झाली. मला काय नाही बोलत काहीच बोल खातो मी काय खाते माझ्या मेंदू वडा सॉरी डोसाले ना 1 प्लेट. तर काही जो डोसा माझा फेवरेट आहे पण फ्रेश बनलेलं बनलेलं होतं ऑलरेडी. जाऊ दे काय मी बोलू शकत नाही मग चांगलंच असतं. आताच बनलेलं आहे जास्तीत जास्त अर्धा झाला असं. ये तो चट्टी है. तोबा 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 थारा मूड खराब कर दी. थोडं आंबट लागते काहीतरी. हा तो गडबड सुधरू. ए सुन ना भाई चटणी डाल ना. ही चटणी ही प्लेट मध्ये हे ते तोंडात चटणी थोडा खट्टा हो गया. हा का आंबट लागतं. नाही तर दरवेळेस टेस्ट असते ना. हा ती टेस्ट मागच्या वेळेला जाम टेस्टी होता खरंच. सॉरी काय बोलतो हॉनेस्ट रिव्ह्यू. हा जे खरं आहे ते बोललो त्याला. कायदेशीर भुर्जीवाला लागले. अरे मी बोलतो तो आया तो बोलतो त्याला पोहा शिरा आणि उपमा. शिरा माझा फेवरेट आहे ठीक आहे. आणि बाकी चायनीज बिनीज आहे ओळखीचे माणसां त्यापेक्षा जास्त तुम्ही जोडले. माहिती आहे तुझ्या पोटात जागा नाही आहे पण काय अशी करते. कपला नाही तर हवं आम्ही येऊ म्हणजे मी येऊ काका स्माईल. हे आम्ही वापस घेतले कारण आम्हाला तिथे दिसतोय का नाही. ब्लॉग मध्ये बोलले उगा चटणी त्याची आंबट होती. मला असं नाही घालवायचं 100 रुपयाला घालो. आम्ही तर पण टेस्टिंग करायला ही जी हात आहे ना माझ्या मैत्रिणीचा आहे तिला तोंड नाही दाखवायचा माझा हात. मी दाखव करतो माझी ऐकू लक्ष दे. कसं आहे सांबार भाजीवर का लागतं भारी. टेस्ट तिकडच्या पेक्षा चांगली आहे ना इथली. नाही बोलू शकत जर त्याचा आपण नॉर्मली मी खातो ना तिकडे वेगळी टेस्टी असते. पण आज ओके ही चटणी कशी आहे. हा तुम्ही पण या. नारळाचा पैसा वसूल करा. हा चाय आणि पावसामध्ये चाय प्यायची मजा वेगळीच असते काय सगळ्यांना माहिती आहे. बोलते चिखल पाऊस थोडी आहे बॅकग्राऊंडला दिसते ना. मी रोस्टिंग मोड ऑन करू तो फ्लॉरिसचे बर्थडेला कसा ब्लॉग बनवूया तो रोस्ट करून सगळ्यांना पोटेन्शियल जास्त आहे धंदा करण्याचा कारण की ते समोरच्या पकोडे इडली असा आवाज जेवून बोलवतात पण टेस्टी असते.
करायला आम्हाला जाम पसंत आहे. हाँ सध्या आम्हाला घरांची बाहेर काढले ना तर आम्हाला असं उठ जाएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली सारखा हवा मी कवा पण काय पण निघतो तसा बरोबर नाही गो. नाही तर आम्हाला बाबंदी असती. बाबंदी वगैरे नाही आता. नाही मी काहीतरी बोललो होतो विसरलो. आता तर मला काहीच नाही बोला हसून पोट दुखलं. नो कमेंट बोल. नो कमेंट. नो कमेंट. हा नो कमेंट. थकलो मी हसून जाम. ब्लॉग हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा. जाम फनी आहे. जामच फनी. त्याचा बिहाइंड सीन तर सगळ्यात बेस्ट आहे. ते आम्ही टाकणारच नाही. बाय बाय. तर मी बोललो तुम्हाला का 200 टेक झालं आणि मी 200 वेळा एक गोष्ट बोललो की जीतनी मला रिवाईव्ह दिला नाही. ठीक आहे तर आता नेक्स्ट टाइम पबजी खेळताना मी नॉक झालो 1 किलोमीटर लांब तरी नॉक झालो तरी जीत येऊन मला रिवाईव्ह देणार आहे. तू का असते काय बाप आहे. अयो पडन ना. चला बाय 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 बाय. त्यानंतर आमचा फोन ऑफ झाले जसं नेहमीच होतात. फोनची चार्जिंग डेड झाली आणि या ब्लॉगची एंडिंग आम्ही इथेच करतो. चला बाय बाय.